आप सुना साइड हो जाइए, इधर आगे से साइड हो जाइए, पीछे साइड जाइए सब। Heartiest welcome to you, sir. And we also thank you from on the behalf of Jagat Guru Shri Dev Nayak Vipin Shantilal Shah. यहाँ पर उपस्थित सभी मान्यवरों का मैं सही दिल से स्वागत करता हूँ और मैं धन्यवाद देता हूँ इन सभी को जो मान्यवर यहाँ पर आए हुए, उन्होंने अपना कीमती वक्त निकाल के यहाँ पर पधारे। इसके लिए मैं जगत गुरु श्री देव नायक आचार्य विपिन शांतिलाल शाह मेमोरियल ट्रस्ट की तरफ से उनका हार्दिक स्वागत करता हूँ। अभी मैं हमारे चेयरमैन श्रीयुत विष्णुकांत रामानायक उपाध्याय जी को विनती करता हूँ कि हमारे माननीय चीफ गेस्ट डॉक्टर निकम साहब को पुष्प देके सम्मानित करें। हमारे चीफ गेस्ट डॉक्टर दिलीप निकम जी जो कामा हॉस्पिटल में प्रोफेसर बॉम्बे हॉस्पिटल में प्रोफेसर और हेड कंसल्टेंट है रेडिएशन ऑन्कोलॉजी और मेडिकल रिसर्च। धन्यवाद चंद्रकांत जी, धन्यवाद। अब मैं अनीता दीक्षित मैडम को रिक्वेस्ट करता हूँ कि हमारे चीफ गेस्ट डॉक्टर दिलीप निकम को सम्मानित करें। हाँ मैडम, इधर देखिए फोटो काट। अब इस सुनहरे अवसर पे मैं हमारे चीफ गेस्ट डॉक्टर दिलीप निकम साहब से विनती करता हूँ कि वो अपने 2 शब्द कहे और यहाँ पे उपस्थित सभी जनों का मार्गदर्शन करें। गुड मॉर्निंग, मी डॉक्टर दिलीप निकम, मी कॅन्सर स्पेशलिस्ट आहे, बॉम्बे हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतो। सर्वप्रथम मी श्री उपाध्याय सर यांचा आभार मानतो की त्यांनी मला आज इथं उपस्थित राहण्याचा बहुमान दिला आणि आपलं मनोगत व्यक्त करण्याचा, शेअर करण्याचा एक मला व्यासपीठ दिलं। तर आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। आज आहे 4 फेब्रुवारी, जो आपण जागतिक कॅन्सर दिन म्हणून सेलिब्रेट करतो आणि अशा या अतिशय चांगल्या दिनानिमित्त तुम्ही एक कॅन्सर स्पेशलिस्टला इथं बहुमान केलं, सन्मानित केलं, म्हणून मी आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो। तसेच ही जी आपली संस्था आहे जगद्गुरु श्री देव नायक विपिन शांतिलाल शाह मेमोरियल ट्रस्ट, मला आताच कळलं की आपली साहेबांचे ही संस्था आहे आणि जेव्हा या संस्थेच्या कामाबद्दलची माहिती घेतली तेव्हा मला माझं काम माझ्यासारखं अगदी खुलं वाटत आहे। कारण आज हे क्षेत्रामध्ये सर्वांनी काम करणं फार गरजेचं आहे। माझं भाषण किंवा 4 शब्द सुरू करण्याच्या अगोदर मला इथे जे काही माझे डॉक्टर कलिग आहेत, जे इतर रुग्णांची स्क्रीन सकाळपासून त्यांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। उपस्थिती लावलेली आहे आणि तुमचं हे जे कॉन्ट्रिब्युशन आहे
वो हवा वाला आज आपल्याला वाटतं की मी एक डॉक्टर एखादा तास किंवा 2 तास आपण देतोय, परंतु तुमच्या या 2 तासामध्ये कितीतरी पेशंटचं आयुष्य चेंज होणारे निर्णय तुम्ही आधी करत असणार आहात. त्यांचं डायग्नोसिस, त्यांचं निदान करत असणार. त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. जसं मी सुरुवातीला म्हटलं की आज कॅन्सर डे आहे आणि अशा कॅन्सर डे दिवशी मला इथं बोलवलं. त्या संदर्भात आपण असं मला वाटतं की थोडेसे हा कॅन्सर विषय तसा गहन आहे. एखाद्या व्यक्ती किंवा एखादा रुग्ण मला माझ्याकडे ओपीडीला जेव्हा येतो आणि त्याला मी सर्वात अवघड काम असं कॅन्सर स्पेशलिस्ट म्हणून माझं असेल तर त्या व्यक्तीला सांगणं की तुला कॅन्सर झालेला आहे. पण जेव्हा मी असं शब्द उच्चार करतो की मला कॅन्सर झालेला आहे, त्या क्षणी त्या रुग्णाची जी मानसिक अवस्था असते प्रचंड काळजी करणारी आणि फिरवणारी असते. कारण कॅन्सर हा इतका दुर्धर आजार असून फक्त एखाद्या रुग्णालाच अफेक्ट करत नाही तर ते पूर्ण संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा हा रोग आहे. त्यामुळे कॅन्सरच्या बाबतीत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणं, लोकांचं प्रबोधन करणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच सरांचं ट्रस्ट, अशा ट्रस्टने आपण कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. समाजामध्ये जी कॅन्सरचे कारण आहेत ते घेतले पाहिजे आणि ते कॅन्सर कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जेव्हा कॅन्सर आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं की कशामुळे होतो आणि कॅन्सरच्या कारणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की मेजॉरिटी कॅन्सर जे आहे साधारणतः 30 ते 35% कॅन्सर जे केवळ तंबाखू आणि तंबाखूच्या पदार्थ रिलेटेड जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड हे कॅन्सरचं कारण आहे. आणि अशा जवळपास 30 ते 35 रुग्ण आपल्याला तंबाखूशी रिलेटेड कॅन्सर म्हणून पेशंट आढळतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जी आपण जेवण करतो किंवा ओबेसिटी किंवा जे जंक फूड आपण खातो, हे जंक फूड सुद्धा ओबेसिटीशी लीड होतं आणि लॅक ऑफ एक्सरसाइज, ज्याला आपण व्यायाम न करणे असेल, या सगळ्या गोष्टीमुळे स्थूलपणा वाढतो आणि साधारणतः 30 ते 35% कॅन्सर हा स्थूलपणाशी असोसिएटेड आहे किंवा स्थूलपणामुळे होतो. तिसरं कारण आपण बघतो काही विषाणू आहे ज्याला आपण व्हायरसेस म्हणतो, जो इंडियन बायकांमध्ये सर्वात कॉमन, वन ऑफ द कॉमन कॅन्सर ज्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतो. असा हा कॅन्सर आता लक्षात आलेला आहे की HPV व्हायरस याच्यामुळे होतो. आणि सर्वात आनंदाची बाब अशी आहे की HPV व्हायरस बसण्याचा वॅक्सिन अवेलेबल आहे. माझी सर्वांना विनंती आहे की जी कोणी लहान मुलं असतात 9 ते 15 वर्षाच्या दरम्यानची मुलं असतात त्या सर्वांनी कॅन्सरवरती, सर्वायकल कॅन्सरवरती वॅक्सिन अवेलेबल आहे, त्याचे जरूर तुम्ही घ्या. मी या निमित्तानं उपाध्याय साहेबांना विनंती करतो की आज आपण हे चांगलं स्वच्छ कार्यक्रम करतच आहात, तर पुढे आपण जर काही डोनर आपल्या सोसायटीमध्ये बरेचसे डोनर पाते उपलब्ध असतात, त्यांच्या माध्यमातून जर या लोकांपर्यंत कॅन्सर वॅक्सिन आपण उपलब्ध करून त्यांना दिलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये फार फरक पडणार आहे. कॅन्सर केसेस कमी करण्यासाठी अभी ऑन डिमांड आई जस्ट शेयर माय थॉट्स इन हिंदी. जो कैंसर की परिसीमा है, जैसे हम देख रहे थे कि कैंसर किन कारणों से होता है, उसमें सबसे ज्यादा जो आप तंबाकू का सेवन या मावा हो, गुटखा हो, जो तंबाकू रिलेटेड जो प्रोडक्ट उनके सेवन करने से कैंसर होता है. दूसरा वजन बढ़ने से, जो मोटापा बोलते हैं या सूखा बोलते हैं, उसकी वजह से होता है. तीसरा हेरेडिटरी, जैसे किसी के घर में अगर कैंसर की बीमारी है तो बहुत सारे लोग डर जाते हैं, पूछते हैं कि यार मेरी माँ को, मेरी पिताजी को कैंसर हो गया, क्या मुझे भी होने की संभावना है. ये हमेशा सवाल लोग पूछ रहे हैं, पूछते हैं, बट मैं उन्हें बताना चाहता हूँ कि ऐसा कैंसर के केवल 2 या 3% लोग लेते हैं जिनके फैमिली में कैंसर है, और वो 3% लोग हर एक पेशेंट पूछता है कि घर में है मुझे होगा क्या. बट मैंने आज तक, मेरा 20 साल का प्रैक्टिस है, कभी ये सवाल किसी से नहीं सुना कि मेरे घर में मेरे माता पिता तंबाकू खाता है, दारू पीता है, तो उससे उनको कैंसर होता है, जिसका चांस है अराउंड 70%.
कैंसर उन कारणों से होता है, 70% कैंसर इन कारणों से होता है जो हम प्रिवेंट कर सकते हैं, अवॉइड कर सकते हैं। इसलिए इस कैंसर डे के अवसर पर मैं आपका ज़्यादा टाइम नहीं लेते हुए मैं आपको कुछ ये बताऊंगा और आप सभी से प्रार्थना करूंगा कि आप अगर तंबाकू सेवन किसी भी माध्यम से आप लेते हैं तो आप बंद कर दीजिए, कृपया बंद कर दीजिए। आप ये ध्यान रखिएगा कि जो भी आप खाना खा रहे हो अच्छे तरीके का अच्छा सकस आहार जिसे बोलते हैं वो ले लीजिए। आप आपका वजन कम से कम करिए और एक्सरसाइज जो करना चाहिए वो करना बड़ा ज़रूरी होता है। आप खुद को अपने लाइफस्टाइल को चेंज करके अपने को फिट रख के कैंसर और कैंसर की बीमारी नहीं है, इसके साथ साथ हार्ट की बीमारी हो, जो क्रॉनिक डिसीजेस बोलते हैं, बीपी की हो, शुगर की हो, ये सारी बीमारियों को आप अपने से दूर रख सकते हैं। तो इसके साथ ही मैं आपको फिर से एक बार मुकद्दस सर और यहाँ की लोकल मैनेजमेंट ट्रस्ट और सभी का मैं धन्यवाद करता हूँ, गाँव का सबका मैं धन्यवाद करता हूँ, अच्छा सर मुद्रा सर का धन्यवाद करता हूँ और आपसे धन्यवाद। मी आता जगद्गुरु श्री देवनायक आचार्य विपिन शांतीलाल शाह मेमोरियल ट्रस्ट तर्फे चंद्रकांत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले मत मांडावे। आजच्या मेडिकल कॅम्पचे ऑर्गनायझर जगद्गुरु श्री देवाचार्य देवनायक आचार्य आणि विपिन शांतीलाल शाह मेमोरियल ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष श्री उपाध्यायजी, त्या ठिकाणी असलेले रावसाहेब, आणि आज आपलं तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे जे आज जागतिक कॅन्सर दिन असल्यामुळे कॅन्सरचे बॉम्बे हॉस्पिटलचे सन्माननीय निकम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याबद्दल मी साहेब आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर्व डॉक्टर्सनाही धन्यवाद देतो। आज सुट्टीचा दिवस असूनही आपण सर्वांनी आपल्या घराला वेळ न देता जनसेवेसाठी जो वेळ दिलाय त्याबद्दल तुमचे खरोखर अनंत उपकार समाजावर होत आहेत आणि असंच सहकार्य आपल्या माध्यमातून सर्व समाजाला होत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि उपाध्याय सरांनी, आमचे आडिवलेकर सर, या सर्वांनी हा कार्यक्रम आणि दीक्षित मॅडम याने जो कार्यक्रम आयोजित केला आहे या नितांत समाजाला गरज आहे। वेगवेगळ्या भागामध्ये मुंबई शहरामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने होत असतातच, पण आपण सगळे रीडिंग करताय आणि त्याबद्दल आणि मोफत औषधही देताय, हे आपलं खरोखर कौतुकास्पद आहे। मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी बोलून माझं मनोगत व्यक्त करायला जी संधी दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचं मी मनापासून धन्यवाद देतो। धन्यवाद।